खरं तर. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. प्रथमतः टॉप न्यूज मराठीच्या तमाम प्रेक्षकांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय वेगळा असला तरी तो अनेकांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणार आहे. कारण की आज केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये दोन गोष्टींची चर्चा कायम होत राहते. एक म्हणजे राजकीय नेते आणि दुसरी म्हणजे या नेत्यांचे कार्यकर्ते. हे कार्यकर्ते या नेत्यांच्या मागपुढं इतकं काही करतात की जेव्हा स्वतःच्या घरावर संकट येतं, जेव्हा स्वतःच्या कुटुंबावर संकट येतं, त्यावेळी हे नेते कोणत्या बिळात लपून बसतात हे शोधताना मात्र कार्यकर्त्यांच्या नाकी नऊ येते आणि मग सरते शेवटी हेच कार्यकर्ते बाहेर येऊन सांगतात की सगळं करा पण नेत्यांच्या नादी लागू नका. खरं तर आजच्या तरुण पिढीनं हे खरंच पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं. शिकून सवरून मोठं व्हायचं, एखाद्या चांगल्या उच्च पदावर जायचं, चांगला व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, का या नेत्यांच्या चपला आणि कपडे सांभाळत बसून आपलं आयुष्य खर्ची करून आपल्या घरादाराला वाऱ्यावर टाकायचं, याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आज श्रीराम नवमी आहे. प्रभू श्रीराम यांच्या सोबत संपूर्ण वानर सेना होती, पण कुणालाही प्रभू श्रीरामांनी वाऱ्यावर टाकलं नाही. शेवटपर्यंत हे आपले आहेत असं समजूनच त्या श्रीराम प्रभूंनी या सगळ्या वानर सेनेला जपलं. पण आज या नेत्यांना केवळ मिरवणारे, गर्दी करणारे, आपल्या अवतीभोवती आपल्या मागपुढं करणारे कार्यकर्ते हवे असतात. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तर या नेत्यांना, या कार्यकर्त्यांविषयी इतका काही पाझर फुटतो की जणू काही तो आपल्या घरातला असल्यासारखाच तो नेता वावरतो. पण जेव्हा निवडणुका संपतात, नेत्याचं सगळं काही त्यातून त्याला हवं ते मिळतं, दगडाखालनं हात सटकतो, तेव्हा कोण कार्यकर्ता आणि कुठला कोण असे प्रश्न या नेत्यांच्या तोंडून बाहेर पडतात. म्हणून माझा आजचा लाईव्हचा विषयच आहे, कार्यकर्त्यांनो आधी घर सांभाळा, मग नेत्यांचे कपडे. खरं तर याच विषयावर आधारित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी याच कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणार एक झणझणीत पत्र लिहिलंय. हे पत्र तर मी तुम्हाला वाचून दाखवणारच आहे. अगदी लाईव्ह शेवटपर्यंत तुम्ही पाहतच असता आणि तुम्ही आम्ही एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतो, संवाद साधत असतो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील करत असता. पण आजचं लाईव्ह खरंच जे कोणी कार्यकर्ते बनून नेत्यांच्या आत्ता सोबत आहेत आणि भविष्यात नेत्यांचा कार्यकर्ता बनण्यासाठी धडपड करतायत, या सगळ्यांनी आजचं लाईव्ह पाहायला हरकत नाही. कारण या आजच्या लाईव्ह मध्ये जो विषय ज्वलंत म्हणून आपल्याला एक उदाहरण गेली 5-6 दिवसांमध्ये पुण्यामध्ये पाहायला मिळालं, त्याच्यावर आधारित आहे. पुण्यामध्ये एका नामांकित धर्मादाय रुग्णालय असलेल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काय घटना घडली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. 10,000 रुपये डिपॉझिट भरा तरच आम्ही पेशंट ऍडमिट करून घेऊ असा आरोप पेशंटच्या नातेवाईकांनी केला आणि तेव्हा सगळं प्रकरण बाहेर आलं. घटना 28 मार्चची आणि 4 मार्चला याच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल समोर 1-2 नव्हे 25 पक्ष कार्यकर्त्यांनी किंवा सामाजिक संघटनांनी आंदोलनं केली. शेवटी सरकारला हस्तक्षेप करावा लागला आणि अशी रक्कम मागून आता कोणत्याही रुग्णालयात पेशंटला ऍडमिट करणं चुकीचं आहे असं सूचना, असा आदेश काढावा लागला. अर्थात या प्रकरणात जी महिला जिचा मृत्यू झाला, जिने इकडं जुळी मुलं जन्माला घातली, तिनं या 2 मुलींना जग दाखवलं आणि तीच बिचारी जग सोडून गेली. या महिलेचे पती एका
विद्यमान विधान परिषदेवर असलेल्या आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए. याचा अर्थ इतकी मोठी व्यक्ती जिला एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर तात्काळ कुणाकडून मदत घ्यायची याची सगळी माहिती असताना देखील ते आपल्या पत्नीला वाचवू शकले नाहीत. अशा वेळी खरं तर नेत्यांनी किती धावपळ करायला हवी होती, किती प्रेशराईज त्या हॉस्पिटलच्या रुग्णालयीन प्रशासनाला करायला हवं होतं. पण याच्यातलं काहीही घडलं नाही. रुग्णालय आपल्या भूमिकेवर अडून बसलं आणि हकनाक बळी गेला त्या बिचाऱ्या महिलेचा. त्यामुळं आज ती दोन्ही मुली त्या जगात आहेत, पण जशा मोठ्या होतील तशी आमची आई कुठं आहे हा प्रश्न जेव्हा त्या विचारतील ना, तेव्हा त्यांच्या समोर कुणाला उभं करणार हा प्रश्न त्या हतबल झालेल्या त्यांच्या वडिलांसमोर असेल. त्यामुळं आपण कुणाच्या किती जवळ आहोत याही पेक्षा आपण आपल्या कुटुंबाच्या किती जवळ आहोत याचा विचार सर्वांनी करणं गरजेचं आहे. म्हणून कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की आजचं लाईव्ह खरंच तुम्ही सगळ्यांनी पाहावं, कारण या लाईव्ह मधून ज्याला कुणाला नेत्यांचा कार्यकर्ता म्हणून मिरवायचं असं वाटतंय त्यांनी पहिल्यांदा आपण आपल्या घराचे कर्ते धरते आहोत याकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे याचा विचार करायला हवा. पहिल्यांदा मी सुषमा अंधारे यांनी या कार्यकर्त्यांना उद्देशून काय पत्र लिहिलंय ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि मग मात्र आपण या आपल्या मूळ विषयाकडे वळणार आहोत. अर्थात सुषमाताईंनी अत्यंत रोखठोक, कडवट पण वास्तव असलेलं चित्र मांडलेलं आहे. त्यामुळं खरं तर मी त्यांचं अभिनंदन करतो. पण हे पत्र झाल्यानंतर त्यांच्या भूमिकेविषयी देखील आपण उहापोह करणार आहोत. सुषमा अंधारेंनी अर्थातच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सर्वच राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून भावनिक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी केवळ तनिषा भिसे यांच्या मृत्यूमुळे झालेल्या वेदनाच व्यक्त केलेल्या नाहीयेत, तर कार्यकर्त्यांच्या जीवनातील कटू वास्तव देखील त्यांनी त्यांच्या या पत्रामधून मांडलंय. त्यामुळे सुषमाताईंचं हे पत्र पहिल्यांदा ऐकूयात आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूयात. काय म्हणतायत सुषमाताई? प्रिय कार्यकर्ता दादा आणि ताई, गेली 2-3 दिवसांपासून आपल्याला लिहावं बोलावं असं फार आतून वाटत आहे. पोटात खोलवर खड्डा पडल्यासारखं वाटतंय. 2-3 वेळा तर लिहून पुन्हा सगळं खोडून टाकावं असं वाटलं, पण हे लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. काल परवा सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा हिनं जीव गमावला. मातृत्वाची अनिवार्य ओढ दुःखद करुण कथेमध्ये विसावली. रुग्णालय प्रशासनावर काही कारवाई होईल याविषयी शंकाच आहे. रुग्णालयानं कमालीची असंवेदनशीलता दाखवली. सरकारही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहायता कक्ष यांचा भोंगळ कारभार उघडा पडला. नेमलेले आयोग समित्या चहा बिस्किटांपुरत्या सीमित राहतील. आजवरच्या कुठल्याही आयोग किंवा समितीनं सरकारी यंत्रणेला दोषी धरलेलं नाही किंवा तसा अहवाल दिला तरी संबंधितांवर कारवाई झालेली नाही. अजून 8-15 दिवसांमध्ये रुग्णालय प्रशासन आणि सरकारचे लागेबांधे यामध्ये मानवी जीवनाचा कोलाहल विरून जाईल. असंवेदनशीलता, हलगर्जीपणा, दप्तर दिरंगाई, दवाखान्यांचे कत्तलखान्यात झालेले रूपांतर याही चर्चा हळूहळू मागं पडतील. पण तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहील, मुळात हा जीव का गेला? 10 लाख रुपये जर या कुटुंबाकडे असते तर हा जीव वाचला असता का? ज्या देशाचे पंतप्रधान ऑन रेकॉर्ड सांगतात की 80 कोटी जनता रेशनिंगचं धान्य खाते, अशा रेशनिंगचं धान्य खाणाऱ्या जनतेला एका प्रसूतीसाठी 10 ते 20 लाख रुपये दवाखान्यात भरणं शक्य आहे का? सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए म्हणणाऱ्या माणसाची ही आर्थिक विपन्नावस्था का व्हावी? सुशांत भिसे यांची पत्नी तनिषाचा मृत्यू हे एक निमित्त आहे, पण या निमित्तानं संपूर्ण कार्यकर्ता जमातीला एक धडा शिकण्याची गरज आहे. कुठल्याही पुढाऱ्याच्या मागं कार्यकर्ता दिवस रात्र पळत असतो. नेत्यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा करत नाही.
आपली बायको मुलं रस्त्यावर येतील का? त्यांच्या काही दैनंदिन गरजा आहेत का? आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता झाली आहे का? याचाही विचार न करता कार्यकर्ता पुढाऱ्यांच्या मागे ऊर फुटस्तोवर धावत राहतो. त्याच्या या धावण्याची किंमत नेता म्हणवणाऱ्या संबंधिताला खरंच असते का? खरंच एखाद्या आमदाराच्या घरातल्या स्त्रीला अशा आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असती तर ते आमदार कुठल्या तरी योजनेमध्ये बसवता येतं का? किंवा अजून कुणाकडून फोन करता येतील का यासाठी धडपडत राहिले असते की रुग्णालय प्रशासनाला पुन्हा कधीतरी धडा शिकवता येईल, पण आता आपल्या घरातल्या स्त्रीचा जीव वाचवणं गरजेचं आहे याचा विचार केला असता. मला जर माझ्या कार्यकर्त्याला जो माझ्यासाठी 24/7 घरादारावर तुळशीपत्र ठेवून पूर्ण वेळ काम करत असेल आणि त्याच्या कुटुंबाप्रती माझ्या जबाबदारीचं भानच मला नसेल तर थू आहे माझ्या पुढारी असण्यावर. सोलापूरच्या निर्मला यादव भाजपच्याच एका विंगमध्ये काम करायच्या, मात्र आज त्यांची अवस्था मृत्यूपेक्षाही भयंकर होण्याला कोण कारणीभूत आहे? ज्या पक्षासाठी दिवसरात्र जीव झिजवला ते लोक मदतीला पुढे का आले नाहीत? संतोष देशमुख भाजपचे बूथ प्रमुख होते. त्यांच्या हत्येशी संबंधित सगळे पुरावे गृह खात्याच्या हाताशी असताना सुद्धा गृह खात्यानं ते पुरावे राजकीय अजेंडा राबवण्यासाठी 3 महिने दडवून ठेवले आणि मराठा ओबीसी तणाव वाढवला. कार्यकर्त्यांच्या जीवापेक्षा राजकीय अजेंडा महत्वाचा वाटला. उदगीरमध्ये नोकरी करत होते तेव्हा 50च्या पुढचे 2-3 ज्येष्ठ कार्यकर्ते नित्यनेमानं येता जाता मला बस स्टँडवर भेटायचे. कधी कधी चहा व्हायचा, मग ते गप्पांमध्ये बोलायचे. अमक्याला आमदार कुणी केलं? आम्ही केलं. तमक्या विधान परिषदेवर कुणामुळे गेला? आमच्यामुळं. मला फार आश्चर्य वाटायचं, एवढ्या लोकांना आमदार करणारी ही माणसं अशी हीनदीन अवस्थेत का दिसत असतील? एखाद्या नेत्यासोबत त्याचा कार्यकर्ता किंवा हरकाम्या म्हणून रेल्वेनं जनरल डब्यात प्रवास करत मुंबईला निघायचं. शबनममध्ये एखादा स्टार्च करून ठेवलेला ड्रेस, रेल्वेतून उतरलं की कुठल्या तरी सुलभ शौचालयात फ्रेश व्हायचं, स्टार्चचे कपडे घालायचे, दिवसभर त्या नेत्याची बॅग घेऊन किंवा त्याचे वेगवेगळ्या पोज मधले फोटो काढत त्याच्या माग फिरायचं. संध्याकाळी पुन्हा सुलभ शौचालय गाठायचं, स्टार्चचे कपडे पिशवीत ठेवायचे, सुरगळलेला ड्रेस अंगावर घालायचा, रेल्वेत बसण्याआधी इंग्रजी पेपर घ्यायचा. इंग्रजीतलाच का? तर त्यात पानं जास्त असतात. समजा रेल्वेत जागा मिळालीच नाही तर खाली अंतरायची सोय पेपरमुळे होईल म्हणून. हे वाचायला कडवट आहे, वाईट आहे, पण सत्य आहे. जगाला साम्यवादाचा तत्वज्ञान सांगणारा कार्ल मार्क्स सुद्धा अत्यंत हलाखीच्या अवस्थेत शेवटी गेला. त्याच्या पश्चात त्याची पुस्तकं फ्रेडरिक एंजल्स या त्याच्या मित्रानं प्रकाशित केली. एखाद्या नेत्याचा लेफ्ट हँड, राईट हँड, निकटवर्तीय, सावली अशी विशेषणं लावून फिरणारा कार्यकर्ता खरंच संकट काळात त्याच्या मदतीला कोणी नेता धावून येतो का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीची दरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. नेत्यानं नुसता पाठीवर हात टाकला की फुरफुरणारे कार्यकर्ते, नेत्यांनी आपल्याला 4 चौघात ओळखीच्या आवाजानं हाक मारल्यानं हरखून जाणारे कार्यकर्ते, आपल्या नेत्यासाठी सोशल मीडियावर बाजू मांडून स्वतःच्या अंगावर केसेस सोडून घेणारे कार्यकर्तेच. दादा हो, हे सगळं करण्याच्या आधी तुमच्या कुटुंबाचा विचार करा. तुमच्या आपत्कालीन स्थितीमध्ये तुमच्या कुटुंबाशिवाय तुमच्या सोबत कुणीही असणार नाही याचं भान असू द्या. नेत्याच्या सांगण्यावरून माथी भडकवून दंगलीमध्ये सामील होणारे आणि त्यानंतर उद्या कोर्ट कचेऱ्यांमध्ये कागदपत्रांची जमवाजमव करायला धावणारी तुमच्या घरातली वृद्ध आई असते. 10 ते 5 या शिफ्टमध्ये काबाड कष्ट करणारा तुमचा भाऊ असतो आणि गेलातच तुम्ही तुरुंगात तर धुणी भांडी करून तुमच्या चिल्ला पिल्लांना सांभाळणारी तुमची बायको असते. त्यांच्याशिवाय दुसरं कुणीही तुमच्या मदतीला येणार नाही. तेव्हा या मृगजळाच्या मागे धावण्यापेक्षा आपलं अर्थकारण सक्षम करण्याकडे लक्ष देणं अधिक चांगलं.
छत्रपती शिवराय एखादा गडकिल्ला आधी स्वतः चढण्यासाठी सज्ज व्हायचे, मग त्यांच्या मागे मावळे यायचे. कार्यकर्त्याला सांगण्याआधी जो स्वतः एखादा धोका पत्करायला सहज तयार होतो, अशा नेत्यासोबत उभं राहायला हरकत नाही. मात्र तुम लढो हम कपडे संभालते हे या टाईपच्या भुरट्या लोकांपासून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सावध व्हा. आधी स्वतःला आधार द्या. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला. आपली बहीण सुषमा अंधारे. आता खरा प्रश्न हाच आहे की सुषमा अंधारे यांनी जे काही म्हटलं, या पत्राद्वारे कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घातलं. यामध्ये एका विशिष्ट पक्षाचं, त्या पक्षाच्या संबंधित नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं जरी उल्लेखून या पत्रात म्हटलं गेलं असेल तरी ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते त्यांनी जाहीर केलं. पण मला प्रश्न हा पडलाय की केवळ एखाद्याच पक्षामध्ये या अशा घटना घडतात का? एखाद्याच पक्षामध्ये या अशा गोष्टी घडतात का? एखाद्याच पक्षाशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांवर असे प्रसंग ओढवतात का? तर नाही. सगळेच पक्ष सारखे आहेत. आज एकही पक्ष असा धुतल्या तांदळासारखा नाही की याला दडवावा आणि याला काढावा. सगळ्याच पक्षातल्या नेत्यांच्या बाबतीत अशीच परिस्थिती आहे. त्यामुळं आज सुषमाताई विरोधकांची भूमिका आहे म्हणून सत्तेत असलेल्या पक्षाविषयी बोलत असतील, त्यांच्या नेत्यांविषयी बोलत असतील. पण हेच जर एखाद्या त्यांच्याच आघाडीतल्या एखाद्या पक्षातल्या नेत्या किंवा कार्यकर्त्या संबंधामध्ये घडलं असतं तर कदाचित त्यांचं पत्र या संबंधी वेगळ्या अर्थानं असतं. त्यामुळं त्यांच्या मताला आपण सहमत असाल नसाल हा आपला वैयक्तिक भाग आहे. पण ओव्हरऑल जर आपण विचार केला तर राजकीय नेत्यांच्या या भूमिकेचा खरंच सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून विचार करायलाच हवा. कारण आजकालची नेते मंडळी कार्यकर्त्यांचा कसा वापर करून घेतात हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. अनेक पिक्चर, अनेक सिनेमे, अनेक सिरियल्स आपण पाहिल्या, नाटकं पाहिली. यामध्ये या सगळ्या नेत्यांचं आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं देखील आपण रूप पाहिलं. पण नंतर काय अवस्था झाली त्या कार्यकर्त्यांची हे देखील आपण पाहिलेलं आहे. मी असं म्हणत नाही की सगळेच नेते एकाच माळेचे मणी आहेत. बोटावर मोजण्याचे काही नेते असतीलही जे कार्यकर्त्यांना जपतही असतील, त्यांना न सांगता मदतही करत असतील, प्रसिद्धी परागमुख असतील. पण आजकाल बरेचसे नेते असेच आहेत, पांढरा जब्बा आणि पांढरा कुर्ता आणि पांढरी टोपी घातली म्हणजे तो नेता होत नाही. त्याला सावलीत उभं करून स्वतः उन्हामध्ये उभे राहणारे कार्यकर्ते, त्यांचा गळणारा घाम त्या नेत्यांना दिसला तर तो नेता महत्वाचा ठरतो. खरं तर आजकालची परिस्थिती फारच विचित्र आहे. आजकाल प्रत्येकालाच नेता बनायचंय म्हणून तो आधी कार्यकर्ता बनतो, मग नेत्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतो आणि जवळ जाता 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 त्याचे गुण आपल्या अंगात घेऊन कुठली तरी पद मागत मागत स्वतः नेता बनायचा प्रवास करतो. आपण असे कितीतरी नेते बघितले आहेत ज्यांनी काल परवापर्यंत नेत्यांचे कपडे सांभाळले, नेत्यांच्या बॅगा उचलल्या, तेच नंतर भविष्यात आमदार, खासदार, मंत्री इथपर्यंत पोहोचले. पण हे सगळं जे काही घडलं ना, त्यात एखादाच असा नेता असतो जो त्या कार्यकर्त्याची पारख करतो, त्याला जवळ करतो आणि त्याला आपल्या पदापर्यंत आणून ठेवतो. पण असे बरेच जण आहेत जे केवळ कार्यकर्त्यांचा निवडणुकीपुरता वापर करतात. निवडणूक झाली, मतं मिळाली, पद मिळालं, विजयी मिळवला की कार्यकर्ते बासनात गुंडाळून फेकून देतात. त्यामुळं पहिल्यांदा आपण या सगळ्यांनी हाच विचार करायला पाहिजे की या नेत्यांच्या बाबतीत जे कार्यकर्ते आज आकृष्ट आहेत ना, ज्या तरुण पिढीला वाटतं, आपल्याला कितीतरी वेळा बघायला मिळालंय
एखाद्या सभेच्या ठिकाणी एखादा नेता गाडीमधून आला, त्याचा ताफा आला, नेता उतरला गाडीमधून की ही तरुणांची रांग लागते. कोणी सेल्फी काढण्यासाठी, कोणी पुष्पगुच्छ देण्यासाठी, कोणी आणखी काय भेट देण्यासाठी, तर कोणी पाया पडण्यासाठी. पण परवाच अजितदादांनी स्पष्ट केलेलं आहे, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. दादांनी अतिशय रोखठोक परफेक्ट वाक्य उच्चारलेलं आहे. आणि दादाच बोलले ते बरंच झालं. म्हणजे दादा बोलले की ते सगळ्यांनाच लागू होतं, कारण त्यांचा रोखठोक स्वभाव सगळ्याच नेत्यांना ठाऊक आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणी प्रत्युत्तर पण दिलं नाही, कारण की सगळ्यांनाच माहिती आहे आजची परिस्थिती नेत्यांची काय आहे. त्यामुळे अशा नेत्यांच्या मागे धावून आपण आपलं करिअर बिघडवत तर नाही ना, हाही विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, इतकी काही राजकीय नेत्यांची आकर्षणाची, त्यांची आजकाल कार्यकर्त्यांची भूमिका राहिलेली आहे की सकाळपासून त्या नेत्याच्या बंगल्यावर किंवा घरादारावर किंवा गेटवर पडीक असतात. त्याचा कुठं बिल्ला लाव, कुठं झेंडा हातात घे, कुठं आणखी त्याचं पोस्टर घे. तो नेता कधी येतोय, कधी त्याला रामराम करतोय, पाया पडतोय आणि मग त्याच्या मागं गाडीत बसून बोंबलत फिरतोय. हे असं करता करता अख्खा दिवस खर्ची पडतो. तिकडं नेता एसी मध्ये बसलेला असतो, हा बाहेर कुठंतरी फॅन खाली, ज्याचा स्पीड 2 वरच्या वरती जात नाही, त्या खाली बसतो. नेता होईपर्यंत हा घामाघूम होतो. नेता तिकडं बिस्लेरीची वॉटर पितोय, हा इकडं माठातलं किंवा कुठलं तरी तांब्यातलं पाणी पितो. नेता जोपर्यंत बाहेर येत नाही बैठकीतून, तिकडं नेता जेवणाला बसलाय, हा इकडं कुठेतरी वडापावच्या गाडीवर जाऊन वडापाव खातो. आणि मग नेता येतोय असं कळलं की लगबगीने परत त्याच्या सोबत मागं पुढं इकडं तिकडं करून पुन्हा एकदा त्याच्या मागं असलेल्या ताफ्यातल्या गाडीत बसतो आणि जिकडं नेता तिकडं कार्यकर्ता फिरत राहतो. संध्याकाळ झाली, रात्र झाली की पुन्हा हा पट्ट्या घरी येतो. पण या सगळ्या दरम्यान आपल्या घरी काय चाललंय, आपल्या घरी काय आहे का, भाजी संपली आहे का, भात तांदूळ संपलंय का, गहू संपलाय का, आणखी काय आपल्या घरात कुणाला दुखतंय खुपतंय, याचा काहीही विचार नाही. आणि ह्यानं याच्या घरात एंट्री केली की याच्या घरात काय बघायला मिळतं, हे भला मोठा फोटो, नेत्यानं त्याच्या खांद्यावर टाकलेला त्याचा हात, याच्या पलीकडे काहीही नाही. त्यामुळं आजकालचे नेते आणि त्यांच्या सोबत वावरणारे कार्यकर्ते, तेही पांढऱ्या कपड्यातले, हेही पांढऱ्या कपड्यातले. तो नेता जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत नेता कोण हे लोक ओळखतात. जेव्हा नेत्यापासून कार्यकर्ता बाजूला होतो तेव्हा कार्यकर्त्याला कोणीही विचारत नाही. म्हणून आजच्या तरुणांनी पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण खरंच आपली दिशा चुकवतोय का. उत्तम शिक्षण घेणं, चांगल्या पद्धतीनं पुढे येणं, भविष्यात काहीतरी मिळवणं आणि एखादं उच्च पद गाठून त्याप्रमाणे जगणं. कारण आजकालची परिस्थिती अशी आहे की आजकाल हे कार्यकर्ते नेत्याच्या घरी पडीक जास्त आणि आपल्या घरी कमी असतात. घरी गेल्यावर आई बोंबलते, वडील बोंबलते, पोरं बोंबलतात, बायको बोंबलते, याला काही घेणं देणं नाही. तुम्हाला माहिती आहे का मला बाहेर किती मान आहे, आणि घरात काहीच नाही. घरात खायला काय नाही का. याचाच अर्थ ही जी परिस्थिती आज या अशा अनेक कार्यकर्त्यांवर उद्भवली आहे ना, त्याचं मागचं कारण हेच आहे की आजकालच्या नेत्यांना कार्यकर्ते फक्त वापरून घ्यायचेत, पण हे कार्यकर्त्यांना समजेना. कारण कोणीतरी 4 चौघात एखादी नावाने हाक मारली की कार्यकर्ता काय म्हणजे सांगूच नाही. त्या दिवशी फक्त त्याच्या डोक्यात एकच, मला अमुक तमुक अण्णांनी हाक मारली, दादांनी हाक मारली, भाईंनी हाक मारली, काय म्हणजे काय बोलायलाच नको, साहेबांनी हाक मारली. अरे पण ती हाक कशासाठी मारलेली असते. जे काम तुझ्याकडनं करून घ्यायचंय त्यासाठी पहिल्यांदा तुला काहीतरी मी जवळचं आहे दाखवलं पाहिजे. या सगळ्या गोंधळांमध्ये या नेत्यांकडून जी काही आंदोलनं होतात, जे काही मोर्चे निघतात, जे काही सगळ्या भानगडी होतात, त्यात सगळ्यात पहिल्यांदा पुढे कोण असतो, कार्यकर्ता. अहो या नेत्यांनी असे कितीतरी कार्यकर्त्यांचे असतील की नंतर हात वर गेलेत. अलीकडे आपण उदाहरणं बघतोय ना, अलीकडेच बघितलीत आपण किती उदाहरणं. वाल्या कराड, धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय, अत्यंत जवळचा, आज कोण कुठं आहे. सुरेश धस आणि खोक्या माझा जवळचा कार्यकर्ता आहे असं एका बाजूला म्हणायचं,
आणि दुसऱ्या बाजूला अहो काय तो खोक्या एवढूसा तुम्ही एवढा मोठा केला त्याला असं म्हणून मोकळं व्हायचं. म्हणजे जोपर्यंत तो आपल्या फायद्याचा आहे तोपर्यंत त्याचा वापर करून घेणं हे नेत्यांना बरोबर कळतं, यूज अँड थ्रू. पण हे कार्यकर्त्यांना कळत नाही की आपण त्या नेत्यासाठी किती पुढं करायला पाहिजे. पहिल्यांदा आपण आपलं घर कसं सांभाळता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या घरातल्या डब्यातलं सामान सुमान आहे का? आपण काय घरात कमवून आणतोय? बाहेर जाऊन आपण त्या नेत्यांसोबत कुठेतरी असतील पार्ट्या बिरट्या काय जेवणं खावणं तिथं ताव मारून येतो. पण घरात पोरं आशेवर असतात की बाप काहीतरी घेऊन येईल आमच्यासाठी. पत्नी आशेवर असते कधी नव्हतं तर एखादा सोन्याचा फुटका म्हणी तरी माझ्या गळ्यात येईल. आई वडील आशेवर असतात फुटलेला चष्म्याच्या काचा तरी कधीतरी माझा पोरगा बसवल. पोरग घरात आलंय ते बघायला सुद्धा फुटक्या काचेतनं आई वडिलांना जर पोराकडे बघावं लागत असेल आणि हा बाहेर नेत्याच्या सोबत मिरवत असेल तर त्याचा उपयोग काय हो? याचा अर्थ आपण या सगळ्या गोष्टींचा पहिल्यांदा हा विचार करायला पाहिजे की आजकालचे नेते मंडळी खरंच कार्यकर्त्यांना एवढं सिरियस घेतात का जेवढे कार्यकर्ते नेत्यांना सिरियस घेत आहेत? बघा ना, आज सगळीकडे घराणेशाही आहे. अहो लोकसभा बघा आणि विधानसभा काढा घराणेशाहीतले उमेदवार बघा प्रत्येक पक्षात किती आहेत. माझ्याकडे तर आकडेवारी आहे, म्हटलं तर उद्या दाखवतो तुम्हाला. अहो प्रत्येक जण घराण्यातले अमुक गेला की तमुक, तमुक गेला की अमुक, आणि आम्ही आयुष्यभर फक्त काय करायचं? अहो घरात सकाळी झोपेतून उठल्यानंतर किचन मधून जर आवाज आला ना, अहो ज्या अंथरुणावर झोपलाय त्या अंथरुण पांघरून फक्त उचलून ठेवा. तर अपमान वाटतो पट्ट्याला, अपमान. मला सांगते तू अमुक तमुक नेत्याचा कार्यकर्ता आहे मी, अमुक तमुक नेत्याचा हात आहे माझ्या डोक्यावर, अपमान वाटतो त्याला. पण हाच जो घरात अंथरुण पांघरून उचलत नाही ना, तो जेव्हा नेत्याच्या कार्यक्रमाला जातो, कार्यक्रम संपल्यानंतर तिथं सतरंजा उचलताना दिसतो. ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंजाच उचलायच्या आणि घरात मात्र थाट मिरवायचा. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण दुर्लक्ष करतोय ते आपल्या घरादाराकडे. आपण काय करतोय काय नाही याची जाणीव असली पाहिजे. आजकाल बघा ना प्रसार माध्यमांमध्ये काय आम्ही त्याला काही अपवाद नाहीये. 100%पैकी 99% बातम्या या राजकीय आहेत. 1% उरले कुठेतरी बातमी जिथे कुठेतरी पॉझिटिव्हनेस भरलेला असतो जो तुमच्यापर्यंत आम्ही पोचवायचा प्रयत्न करतो. मग 99% राजकीय बातम्या का? याला दोन्हीकडनं कारण आहेत. तुम्हालाही राजकीय नेत्यांच्या बाबतीत काय घडलं हे ऐकायला बघायला आवडतं आणि तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि आम्हाला या प्रवाहात टिकून राहण्यासाठी आम्हाला देखील त्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात. अमुक तमुक नेत्याला अटक झाली की तो नेता जेलमध्ये गेला की तो किती वाजता उठला, किती वाजता ब्रश केला, किती वाजता टॉयलेटला गेला, किती वाजता जेवला, किती वाजता झोपला, या सगळ्या बातम्या आम्ही तुम्हाला दाखवायला तयार असतो का? तर मागणी पण तुमची असते तशीच. काय करत होतो तो, काय करतोय तिथं, सगळे कार्यकर्ते बसत असतात वाट बघत त्याची. या माग खरं तर आपण सगळ्यांनी प्रेक्षकांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे ठरवलं पाहिजे की यांना भाव किती द्यायचा. म्हणजे आंदोलनं ह्यांची, मोर्चे ह्यांचे, यांच्या नेतृत्वाखाली निघतात आणि डोकी फुटतात ती कार्यकर्त्यांची. आणि नंतर तोच नेता आपल्या कार्यकर्त्याचं फुटलेलं डोकं बघायला हॉस्पिटलमध्ये जातो, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवतो आणि म्हणतो काळजी करू नको मी आहे. अरे ज्यावेळी गरज होती ना तुझी तेव्हा तू गाडीत बसून निघून गेला आणि पोलिसांची दांडकी आम्ही खाल्ली. म्हणजे या सगळ्या प्रकरणात आपण पहिल्यांदा हा विचार करायला पाहिजे की आजकाल कार्यकर्ते ही जी काही भूमिका बऱ्याच तरुणांमध्ये जी काही आज आलेली आहे, ऍक्टिव्हिस्ट, पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट, ही पहिल्यांदा आपण आपल्या करता आहोत आपण आपल्या घराचा, त्याकडे कधी विचार करणार आहोत का? कारण सगळ्याच नेत्यांच्या बाबतीत मी असं म्हणत नाही, कार्यकर्त्यांना ते जपतही असतील, त्यांना मदतही करत असतील, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण बरेचसे नेते ज्यांच्या मागं हे कार्यकर्ते बोंबलत फिरतात ना, त्यांच्या घरात काय परिस्थिती असते तर घरादारावर तुळशीपत्र ठेवून फिरत असतात.
इथं बिल्ला नेत्याचा, नाव नेत्याचं, पोस्टर किंवा टी शर्ट नेत्याच्या फोटोचा, काय सगळं नेतेमय केलेलं असतं त्यांनी. पण आपल्या घरात कधी झालंय का असं एखाद्या कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्या आई वडिलांचं फोटोचं पोस्टर केलं आणि मागं पाठीवर लावून फिरलाय? कधीच नाही तुम्हाला बघायला मिळणार. कारण त्या नेत्याचं जे वलय आहे ते आपल्या आई वडिलांना कुठं आहे ना. अरे बाबा, आई वडिलांनी जन्माला घातल्यामुळेच तर तू त्या नेत्याच्या गर्दीचा आहेस. म्हणून पहिल्यांदा हा आपण विचार सगळ्यांनी करायला पाहिजे की आपण जे काही करतोय त्या माध्यमातून आपल्या घराची फुलफिलमेंट आपण करतोय का? अर्थकारण आपल्या घराचं आपल्याला जुळवता येतंय का? बाहेर पार्ट्या, दारू, काय आता आता काय म्हणजे उघड उघड बोलायची गरज आहे. निवडणुका आल्या ना की हे कार्यकर्ते मंडळी, सगळेच कार्यकर्ते मी म्हणत नाही, घरात नसतातच. कधी कुणी घरात विचारायला आलं, भाऊ कुठं आहेत? इलेक्शन लागले, भाऊ तिकडेच आहेत, 15 दिवस झाले, आता इलेक्शन संपल्यावर कुठं? नेत्यांच्या बंगल्यावर आहेत. कुठं? नेत्यांच्या फार्म हाऊसवर आहेत. कुठं? नेत्यांच्या ऑफिसवर आहेत. याच्या पहिले काहीच नाही. तिथंच खायचं, तिथंच प्यायचं, तिथंच बसायचं, दिवसभर प्रचार करायचा, परत तिथंच बसायचं, तिथंच झोपायचं. मग दारू, मटणं, पार्ट्या याच्या पलीकडे काही नाही. पळ पळ पळायचं. आणि यात मग काही घडलं वाईट साईट, जीव गुणाचा जातो. म्हणजे दोन विरोधकांच्या भांडणात पुन्हा एकदा तेच, दोन हत्तींची मस्ती होती खरी आणि जीव जातो तो गवताचा. मग त्याचं सांत्वन करायला नेता त्या कार्यकर्त्याचं घर शोधतो. कोण गेलं रे परवा? अमुक तमुक. बर, कुठाही घर शोधून काढा, चला. मग तिथं जायचं, मग तो मांडी घालून बसणार, मग त्या सगळ्या नातेवाईकांसोबत थोडासा चेहरा पाडून, काळजी करू नका आम्ही सोबत आहोत, माझाच कार्यकर्ता होता तो, नाव सुद्धा माहित नव्हतं कार्यकर्त्याचं, आधी सगळी माहिती विचारून घेतो आणि मग घरात जातो. अरे असे बरेच प्रसंग अनेकांच्या बाबतीत घडलेत. तरी आजकालची तरुणाई या नेत्यांच्याच मागे फिरतीये. बघा ना, या सगळ्या विषयावर जेव्हा लाईव्ह घेऊन आपण येतोय किंवा मी तुमच्याशी संवाद साधतोय, तर कार्यकर्ते आज कुठे आहेत सांगायची गरज नाही तुम्हाला. कारण आज ज्या पद्धतीनं सगळेच जण आपण काहीतरी आहोत हे दाखवण्यासाठी वॉर्डात, प्रभागात, आपल्या मतदारसंघात फिरतायत, त्यांच्यासोबत सगळी घरातली तरुणाई फिरतीये. कशासाठी? मी अमुक तमुक नेत्याचा कार्यकर्ता म्हणून दाखवण्यासाठी, मिरवण्यासाठी. परत काय? अहो, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायला हवा, पण तो विचार आजकाल होताना दिसत नाही, ही शोकांतिका आहे. म्हणून या सगळ्या प्रसंगामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आतापर्यंत ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मी कुणीतरी अमुक तमुक आहे असा विचार करण्याचा प्रयत्न करतो किंवा तो सांगतोय, याही पलीकडे जाऊन आपण काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. आपण आयुष्यात काहीतरी बनणं गरजेचं आहे. कुणातरी नेत्याच्या लादी लागून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा आणि आपल्या घरातला एखादी व्यक्ती जाईपर्यंत घराकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः काहीतरी बना, स्वतः काहीतरी सिद्ध व्हा, यासाठी कष्ट करा. उगच आपलं तरुणपण या नेत्यांच्या मागं वाया घालवू नका. काहीतरी बनण्याची उत्तम धारणा लक्षात ठेवा आणि मग या जगापुढे काहीतरी बनून, काही एक बनून सिद्ध होण्यास सज्ज व्हा. नाहीतर अवघड आहे सगळं. म्हणून मला इतकंच म्हणायचं आहे, अनेक जणांचे म्हणजे जीव गेले, अनेक जणांची डोकी फुटली, अनेक जण जखमी झाले, अनेक जण तुरुंगात गेले, अनेक जणांना घर सोडावं लागलं, अनेक जणांना घराकडे दुर्लक्ष केल्यामुळं घरातली माणसं गमवावी लागली. पण या नेत्यांना काही फरक पडत नाही. फरक पडतो तो तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या नेत्यांना नव्हे, कार्यकर्त्यांना. त्यामुळं माझी नम्र विनंती आहे की सगळ्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा आपण आपलं घर कसं सांभाळता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नेत्यांचे कपडे नंतर सांभाळता येतील. अर्थात हा माझा आजचा विषय होता, जो विषय मी तुमच्यासमोर मांडला. म्हणजे मला मुळात
हा विषय मांडण्याचं निमित्त इतकंच होतं. एकतर पुण्यात घडलेलं प्रकरण आणि त्या प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलेलं मत. पण यातून हे मत त्यांनी जे व्यक्त केलं ते त्यांचं वैयक्तिक मत होतं. प्रत्येक पक्षातल्या नेत्यांसोबत जे कार्यकर्ते वावरतात त्या सर्वंकष व्यक्तींसाठी हे लाईव्ह करणं मला योग्य वाटलं, म्हणून मी या विषयासोबत तुमच्याशी संवाद साधायला या ठिकाणी आलो. अर्थात आता सगळ्यात शेवटी जाता जाता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आजपर्यंत आपण सगळेजण जो काही संवाद साधत आलो या लाईव्हच्या माध्यमातून गेले साधारण 2.5-3 महिने मी तुमच्या समोर येतोय आणि विषय अर्थातच 2.5-3 महिन्यांपूर्वी घडलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण. आणि हे प्रकरण न्याय मिळवण्यासाठी, त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे प्रयत्न करतोय, आवाज उठवतोय, जनआक्रोश मोर्चे झाले, आंदोलन निघाली, बरंच काय काय झालं. वाल्या कडाचे चेले चपाटे कोठडीत गेले, त्यांच्यावर चार्जशीट दाखल झालं, सुनावणी सुरू झाली, सगळं काही झालं. पण हे सगळं करताना रोज मी तुमच्या समोर यायचो, तुम्ही माझ्या समोर यायचा, तुम्ही ऐकता, तुम्ही कमेंट करता, व्यक्त होता, तुमच्या भावना मांडता. या सगळ्यांमधून एक प्रश्न मला असा पडला की आपण एकमेकांशी जो संवाद साधतोय, जे काही नातं आहे आपलं, त्याला आवाज, त्याला एक नाव देणं गरजेचं आहे. कारण तुमचा आणि आमचा संवाद हा जो घडतोय त्या संवादाला नाव असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपण सगळेजण जन्माला आल्यानंतर काही दिवसांनी आपलं नाव ठेवलं जातं, म्हणजे बारसं घातलं जातं. माझी पण इच्छा हीच आहे की या कार्यक्रमाचं बारसं आपण घातलं पाहिजे, या कार्यक्रमाला नाव काहीतरी ठेवायला पाहिजे. शेवटी खूप विचार करून काल जी मी तुमच्याशी चर्चा केली त्यातून मला ते नाव सुचलं. कारण हा माझा आवाज नाहीये, हा कुण्या एका व्यक्तीचा आवाज नाहीये, हा जनतेतला आवाज आहे, हा जनतेचा आवाज आहे, हा महाराष्ट्राचा आवाज आहे. आणि हा आवाज अर्थातच शोषितांचा आहे, वंचितांचा आहे, दीनदुबळ्यांचा आहे. हा आवाज अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांचा आहे. हा आवाज भ्रष्टाचाराला गाडणाऱ्यांचा आहे. हा आवाज माझा, तुमचा, आपल्या सर्वांचा आहे. मी तर म्हणतो हा बुलंद आवाज जनतेचा आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाला मी एक नाव अर्थातच तुमच्याच परवानगीने ठेवतोय, ज्याचं नाव आहे आवाज जनतेचा. त्यामुळं उद्यापासून आपला जो कार्यक्रम नित्यनेमानं 9 वाजता आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी या लाईव्हमध्ये भेटणार आहोत, त्या कार्यक्रमाचं नाव आवाज जनतेचा असं असणार आहे. अर्थात त्या कार्यक्रमाचा प्रोमो देखील टॉप न्यूज मराठीनं तयार केलेला आहे. तो तुम्हाला दाखवण्याची माझी इच्छा आहे. तो मी आता या लाईव्ह कार्यक्रमात प्रसारित करणार आहे. आणि या कार्यक्रमाला एक नामकरण झालेलं आहे असं मी तुमच्याच परवानगीनं तुमच्या उपस्थितीत घोषित करतो. आणि उद्यापासून हा कार्यक्रम जो 9 वाजता नित्यनेमाने सुरू होईल, तो आवाज जनतेचा या माध्यमातून तुमच्या समोर मी येणार आहे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. जाता जाता पाहूयात आवाज जनतेचा. आवाज शोषितांचा, आवाज वंचितांचा, आवाज दीनदुबळ्यांचा, हा आवाज अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांचा, हा आवाज भ्रष्टाचाराला गाडणाऱ्यांचा, हा आवाज माझा, तुमचा, आपल्या सर्वांचा. होय, हा बुलंद आवाज तमाम जनतेचा. टॉप न्यूज मराठीवर रात्री 9 वाजता पहा आवाज जनतेचा, माझ्या आवाजाचा.